मी कॉन्स्टेबल विजय गावित, नंदुरबार सायबर पोलीस स्टेशन। आज मी तुम्हाला व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या नावांनी जसे की आरटीओ चलन, पीएम किसान योजना, बँकच्या नावाने प्राप्त होणारे वेगवेगळे एपीके फाईल्स आणि त्याद्वारे होणारं नुकसान याची माहिती देणार आहे। अनेक तक्रारदार आमच्याकडे येत असतात व सांगतात की आम्ही काही केलं नसताना आमच्या बँक अकाउंटमधून पैशांची कपात झालेली आहे, परंतु प्रत्यक्षात आम्ही जेव्हा त्यांचे फोन्स चेक करत असतो त्यावेळी त्यांच्या फोन्समध्ये वेगळ्या नावांनी एपीके फाईल्स आलेल्या असतात। ती जी एपीके फाईल असते ती खूपच हार्मफुल असते। ती फाईल इन्स्टॉल झाल्यामुळे आपला जो मोबाईलचा ऍक्सेस असतो तो सायबर गुन्हेगारांकडे चालला जातो आणि त्याचद्वारे आपले मोबाईलचे ओटीपीज आहेत पूर्ण डायव्हर्ट करून घेतले जातात। मेसेजेस डायव्हर्ट झाल्यामुळे तेच मेसेज सायबर गुन्हेगारांना देखील दिसत असतात। त्याचाच फायदा घेऊन सायबर गुन्हेगार तुमचं बँक खातं रिकामं करीत असतात। त्याचं कारण असं आहे की आपण आपल्या व्हॉट्सअप सेटिंगमध्ये मीडिया ऑटो डाउनलोड ऑन करून ठेवलेलं आहे, ज्यामुळे कोणाकडून प्राप्त झालेली एपीके फाईल डायरेक्ट ऑटो डाउनलोड होऊन इन्स्टॉल होत असते। तर आपण व्हॉट्सअप सेटिंगमध्ये स्टोरेज अँड डेटा सेटिंगमध्ये जाऊन मीडिया ऑटो डाउनलोड जो ऑप्शन आहे तिथं पूर्ण अनचेक करून घेणं आवश्यक आहे। कोणाकडून आलेली एपीके फाईल मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू नये अथवा कोणालाही फॉरवर्ड करू नये। धन्यवाद।